नमस्कार, मी रेणुका. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत या बुलेटिनमध्ये. पण बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत सोलापुरातली. एका अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी लोटल्याची दृश्य आता आपण बघतो आहोत. एका काँग्रेस नेत्याच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याची बातमी सध्या कळतेय. करण म्हेत्रे यांची ही अंत्ययात्रा होती आणि गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की इथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. गर्दी नियंत्रण करण्यामध्ये प्रशासनाला अपयश आलं असं देखील कळतंय, कारण हजारो समर्थक इथे अंत्ययात्रेला जमलेले होते आणि रस्त्यावर इथे मोठ्या प्रमाणात ही अंत्ययात्रा निघालेली होती. सध्या आपल्याला माहिती आहे की कोरोना निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत, पण हे सगळे नियम डावलून सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे नियम पायदळी तुडवत इथे मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली आपण पाहतो आहोत. त्यामुळे सोलापुरात अंत्ययात्रेला हजारो जण उपस्थित होते. ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी सोलापुरातून आलेली. त्यामुळे ही गर्दी रोखता आली असती का आणि त्यासाठी प्रशासनानं काही उपाय केले नाहीत का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. पण या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा हे बहुतेक ही जनता इथे विसरलेली दिसते. इथे रस्त्यातच ही मोठ्या प्रमाणात ही अंत्ययात्रा निघालेली आपण पाहतो आहोत. हजारो समर्थक या अंत्ययात्रेला उपस्थित होते. काँग्रेस नेते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला जमलेली ही गर्दी आपण बघतोय. आधी कोरोना आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती सध्या समोर येते. हजारोंच्या गर्दीला थोपवण्यात इथे पोलीस प्रशासनाला अपयश आलेलं दिसतंय. सागर सुरवसेंकडून अधिक माहिती घेऊयात. सागर, नेमकं काय घडलंय या संदर्भात आणि आतापर्यंत काही कारवाई होऊ शकली आहे का? रेणुका, काँग्रेसचे युवा नेते होते करण म्हेत्रे यांचं काल हृदयविकाराने निधन झालं. खरं तर कोविडवरती त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी उपचार झाले होते आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. मात्र काल निधन झाल्यानंतर काल दवाखान्यात देखील अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली होती. मात्र त्याकडे पोलिसांचं दुर्लक्षच असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. त्यामुळे आज अंत्ययात्रेवेळी हजारोंच्या संख्येने जे आहेत ते युवक या ठिकाणी त्यांच्या अंत्ययात्रेत आले. खरं तर मोठी समाजाचे ते एक मोठे नेते म्हणून देखील मानले जातात. सामाजिक कार्यात देखील त्यांचा हातभार होता. मात्र असं असलं तरी कोरोनाचे काही नियम आहेत, कोरोनाची काही बंधनं आहेत, ते कुठलेही बंधनं त्यांच्या समर्थकांकडून पाळली गेलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि त्यामुळे हजारोंची संख्या जी आहे या अंत्ययात्रेत पाहायला मिळाली. खरं तर पोलीस प्रशासनाला ही पूर्वकल्पना असणं अपेक्षित होतं. त्यांनी तशा पद्धतीच्या उपाययोजना देखील करणं अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासन असेल, यांच्याकडून देखील कुठल्याच पद्धतीच्या उपाययोजना करण्यात त्यांना पूर्णतः अपयश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळेच ही हजारोंची गर्दी जी आहे ती या ठिकाणी एकत्रित जमलेलं आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद सागर. या माहितीबद्दल आपण बघतोय की सोलापुरातली ही दृश्य आहेत. एका काँग्रेस नेत्याच्या अंत्ययात्रेदरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली की इथे सोशल डिस्टन्सिंगचा नियम अक्षरशः पायदळी तुडवला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे कोरोना संक्रमण वाढत आहे आणि त्यामुळे निर्बंध घालण्यात आलेले आहेत राज्यात. पण ही दृश्य हे सगळे नियम तोडणारी आहेत हे या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय. आणि सोलापूरनंतर बातमी आपण बघणार आहोत. विरारमध्ये एका लग्न समारंभामध्ये तुफान हाणामारी झाल्याची दृश्य आता आपण बघणार आहोत. कारण विरारच्या सकवार भागात हा प्रकार घडलाय असं कळत आहे. नियम धाब्यावर बसून इथे एकतर लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि हाणामारीचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. कोरोनाच्या महामारीत शासनानं लग्न समारंभासाठी आपल्याला माहिती आहे की 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घेतलेली आहे आणि हे सगळे नियम धाब्यावर बसून इथे विरारजवळच्या सकवार गावात तांबडी कुटुंबात रविवारी हा लग्न सोहळा पार पडतोय. पण लग्नाच्या आधी म्हणजे तुफान राडा झाला तेव्हाची देखील ही दृश्य सध्या आपण बघतोय. एकमेकांमध्ये काही वाद झाला आणि त्यानंतर या सगळ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं कळतं आहे. अधिक माहिती घेणार आहोत. विजय देसाई आता आपल्या सोबत आहेत. विजय, हा सगळा काय प्रकार आहे आणि या संदर्भात काही कारवाई झाली का नंतर? रेणुका, ही कालची घटना आहे. काल संध्याकाळच्या सुमारास जे तांबडी कुटुंब आहे, सुनील तांबडी यांचं लग्न सोहळा होतं. आज त्यांचं लग्न आहे. त्या लग्नाच्या पूर्वी जे हळद समारंभ असतो तो समारंभ चालू होता. त्यावेळी काही लोक दारू पिऊन आले होते आणि त्या दारू पिल्यामुळे त्या ठिकाणी आपापसात बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर जे आहे ते हाणामारीमध्ये झालेलं आहे.
सध्या कोरोनाची मोठी या ठिकाणी हाहाकार पसरलेला आहे. दररोज 10 ते 11 वसई विरारमध्ये लोक मृत्युमुखी पडतायत. असं असताना सुद्धा लोक अजूनही जागे झालेले नाहीत. कारण ही जी गर्दी पाहता कोरोनाचे नियम सर्व पायदळी उडवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी खरं तर पोलिसांनी आणि प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. कारण हे जर असे समारंभ होत राहिले तर कोरोनाचा कहर व्हायला वेळ लागणार नाही. एकीकडे लोकांना बेड मिळत नसताना हे असे जर निर्बंध जर पायदळी तुडवत असतील तर हा जो प्रकार आहे हा धक्कादायक प्रकार आहे. याबाबत मी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की या मारामारी संदर्भात आमच्याकडे कोणीही तक्रार केलेली नाहीये. मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. विजय, पण आधीच आपल्याला माहिती आहे की लग्न समारंभासाठी सध्या मर्यादित संख्येचीच अट घातलेली असताना इतके मोठ्या प्रमाणावर लोक जमतात आणि अजूनही तक्रार दाखल होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही. रेणुका, ही खरं तर धक्कादायक आणि पोलीस प्रशासनाचं सुद्धा दुर्लक्ष होत आहे. कारण हा जो भाग आहे तो ग्रामीण भाग आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तसा पोलिसांचा वावर कमी असतो. त्यामुळे असे जे लग्न समारंभ असतात ते गावातल्या गावात सुरू असतात. विशेष म्हणजे या ठिकाणचे जे सरपंच आहे त्यांच्या घराच्याच बाजूला हा सगळा प्रकार घडत असताना हे त्यांनी सुद्धा डोळे मिटून हे सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात जे जे अधिकारी प्रशासन असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी येथील लोकांची मागणी आहे. धन्यवाद विजय. या माहितीबद्दल आपण बघतोय की लग्न सोहळ्यामध्ये तुफान हाणामारी झालेली होती आणि अशा पद्धतीनं कोरोनाच्या महामारीत इतके नियम असताना देखील हे सगळे नियम अक्षरशः त्याचं पालन केलं जात नाही असंच दिसतंय. यानंतर आपण बातमी बघणार आहोत राज्यावर येऊन ठेपलेल्या चक्रीवादळाच्या संकटाबद्दलची. आणि आता बातमी आपण बघणार आहोत अरबी समुद्रातलं चक्रीवादळ आता अधिक तीव्र झालेलं आहे. 11 किलोमीटर प्रति तास वेगानं ते गुजरातच्या दिशेनं जात आहे. 60 ते 75 किलोमीटर प्रति तास इतका या वाऱ्याचा वेग असल्याचं कळत आहे. 12 तासात हे चक्रीवादळ अधिक तीव्र होईल आणि चक्रीवादळ गोव्याहून 120 किलोमीटर अंतरावर आहे. तौक्ते चक्रीवादळ मुंबईहून त्याचं अंतर बघितलं तर 420 किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ गुजरातहून अजूनही 660 किलोमीटर दूर आहे. 17 मेला ते गुजरातच्या किनारपट्टीच्या भागामध्ये प्रवेश करेल असं म्हटलं जातं आणि त्यानंतर म्हणजे 18 मेला ते गुजरातला धडकेल असं देखील म्हटलं जातं. आता कोकणातला हा चक्रीवादळाचा प्रवास आणि त्यामुळे काही भागांमध्ये झाडं पडायला देखील काही वेळापूर्वी सुरुवात झाली होती. येणाऱ्या 12 तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आज रात्री देखील याचा वेग वाढेल, वाऱ्याचा देखील वेग वाढेल असं देखील सांगितलं जात आहे आणि त्यामुळे तौक्ते चक्रीवादळाचा हा फटका आता बसायला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रातलं हे तौक्ते चक्रीवादळ आता अधिक तीव्र झालंय. या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीवर देखील दिसतोय. इथे जोरदार वाऱ्यामुळे परिसरात मोठं नुकसान झालंय. सासष्टी तालुक्यातल्या कुंकळी गावामध्ये विजेचा खांब पडलाय आणि इथं झाडं देखील पडलेली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात इथे वादळाची तीव्रता जाणवतेय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. अधिक सांगतात याबद्दल आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. दक्षिण गोव्यातल्या सासष्टी तालुक्याला या चक्रीवादळाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे. अनेक ठिकाणी मार्ग बंद झालेले आहेत आणि मी सध्या आहे गोव्यातून या सासष्टी तालुक्यातून थेट कारवारला जाणाऱ्या रस्त्यावर, म्हणजे कर्नाटकला जोडणारा हा खरं तर रस्ता आहे. पण या रस्त्यावरचं आपण चित्र जर पाहिलं तर बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. विजेचे खांब जे आहेत ते कललेले आहेत, अनेक ठिकाणी उन्मळून देखील पडलेले आहेत. वृक्ष म्हणजे झाडं बऱ्याच प्रमाणामध्ये उन्मळून पडलेले आहेत. आणि समोरचं आत्ताचं हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय. कुंकळी या गावातलं सासष्टी तालुका आहे हा आणि या गावाला 2 दिवसांपासून पावसानं झोडपलेला आहे आणि समोरचा रस्ता हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. आत्ताच पाहतोय आपण गोवा पोलिसांची ही गाडी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एक मोठं झाड पडलेलं आहे आणि त्यातच ही जी इलेक्ट्रिसिटीची जी तार आहे ती तार देखील पूर्णपणे खाली आलेली आहे. आपण बघतो आणि पलीकडे जायला या ठिकाणी रस्ताच नाही, कारवारला जाणारा हा रस्ता आहे आणि आपण पाहतो की हा पूर्णपणे बंद आहे. मी गोवा पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न पण करणारच आहे. पण वादळाची तीव्रता आपण फक्त लक्षात घेऊ शकतो. म्हणजे हा सिमेंटचा खांब आहे, हे बघा समोरचं हे चित्र, हा सिमेंटचा खांब आहे. तो मधनं कट झालेला अक्षरशः, म्हणजे एक भाग त्याचा हा जमिनीमध्ये आहे आणि दुसरा भाग हा तिथून तुटून खालीपर्यंत आलेला आहे.
आपण पाहतोय म्हणजे मोठं झाड आहे पलीकडं आपण पाहतोय त्या झाडाची जी मोठी फांदी आहे ती फांदी थेट खाली आलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या पूर्णपणे खाली आल्या आणि असं हे नुकसान झालेलं आहे. आणि हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. मी गोवा पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करतो. सर, काय नेमकी परिस्थिती आहे दक्षिण गोव्यामध्ये? आता आम्ही सध्या फायर ब्रिगेडला बोलवलं आहे, कारण हर रस्त्यावर ना बारीक बारीक ते झाडं पडलेले आहे. काय नेमकी परिस्थिती आहे या 66 तालुक्यात जरा सांगा. इकडे आता सर्व जागेवर ना झाडे पडलेले आहे. आम्ही एफर्ट्स करतो, कारण तिकडे ना ऑक्सिजनचं गाडी आहे, त्यांच्या इकडे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचं आमची जबाबदारी आहे. आम्ही काहीतरी ऑल्टरनेट जागा आहे त्या तिकडून जातो आणि ती घ्यायचा प्रयत्न करतो. किती ठिकाणी सर झाडं पडले? नाही, असं एक सांगू शकत नाही, कारण भरपूर जागेवर असे झाडं पडलेले आहे. हा, आणि तुम्ही जरा हायरला झाडं पडले. धन्यवाद धन्यवाद सर. आम्ही देखील काळजी घेतोय. आपण पाहतोय गोवा पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हे पडलेले आहेत झाडं, अनेक ठिकाणी पडलेली आहेत. आणि हा जो रस्ता आहे समोरचा म्हणजे कारवारला जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर म्हणजे पलीकडे त्यांनी अंतर आपल्याला सांगितलं नाही, पण याच रस्त्यावर ऑक्सिजनचा सिलेंडर अडकलेला आहे आणि तो जिल्हा रुग्णालयात पोहोचवणं खरं तर गरजेचं आहे गोव्यातल्या. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. अग्निशमन दलाला देखील त्यांनी कॉल दिलेला आहे गोवा पोलिसांनी. पण अशा पद्धतीनं अनेक रस्ते बंद पडल्यामुळं जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम दक्षिण गोव्यात प्रामुख्यानं जाणवतोय. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, 66 दक्षिण गोवा. आणि 66 नंतर आपण बघणार आहोत कानकोळ गावामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, याचा देखील आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी आढावा घेतला. तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका हा दक्षिण गोव्याला बसलेला आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. झाडं उन्मळून पडले आहेत, विजेचे खांब पडलेले आहेत. आणि मी आलेलो आहे कानकोण या तालुक्यातल्या एका गावाजवळ. आपण इथली जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वादळाचा फटका बसलेला आहे. हा समोर आपण खांब पाहतोय आणि त्याच्यावरच्या ज्या तारा आहेत त्या तारा निखळून पडलेल्या आहेत आपण पाहतोय की. आणि अनेक गावांमधला जो वीज पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित देखील झालेला आहे, कारण अजूनही याचं काम सुरू झालेलं नाही. साधारणतः मध्यरात्री, स्थानिकांच्या माहितीनुसार मध्यरात्री म्हणजे या तारा ज्या आहेत त्या खाली पडल्यात आणि झाडं पडलेत, कारण मध्यरात्री मोठ्या प्रमाणामध्ये वादळाचा तडाखा जो आहे तो या दक्षिण गोव्यातल्या अनेक तालुक्यांना बसलेला आहे. समोर आपण हे पाहतोय की ऑस्ट्रेलियन बाबूलचं हे झाड आहे आणि त्या झाडावर त्या झाडाचे फांद्या ज्या आहेत त्या या तारेवर पडल्या आहेत. दोन्ही बाजूने ह्या तारा आलेल्या आहेत आपण पाहतोय. वीज पुरवठा या भागातला आणि या गावातला खंडित झालेला आहे. अशा पद्धतीनं मोठमोठ्या फांद्या या पूर्णपणे पडलेल्या आहेत. रस्त्यांवर देखील अनेक ठिकाणी पडल्या होत्या, पण स्थानिकांकडून त्या बाजूला करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतोय समोर 2 ते 3 झाडांच्या या फांद्या आहेत. हा समोरचा जो खांब दिसतोय त्या खांबाकडून दुसऱ्या खांबाकडे जाणाऱ्या या तारा होत्या, विजेच्या तारा, आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं ही झाडं आणि फांद्या पडलेल्या आहेत. समोर आपण जर पाहिलं तर रस्ता पूर्णपणे सुनसान आहे आणि पाऊस मात्र इतका मोठ्या संख्येनं झालेला आहे की रस्त्याच्या बाजूला आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं हे पाणी साठलेलं आहे. म्हणजे सध्या पाहायला गेलं तर गोव्यात शेती जास्त नाही आणि पिकं देखील जास्त नाहीत, पण जे आजूबाजूचं जो सगळा परिसर आहे त्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं पाणी साठल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आणि 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस दक्षिण गोव्यात होईल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता. आता काहीशी पावसानं उघडीप घेतली आहे, पण थांबून परत पाऊस येतोय. त्यामुळे नुकसान मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गोवा राज्याला या चक्रीवादळामुळं बसलेलं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कानकोण, गोवा. आणि चक्रीवादळाचे राज्यातले अपडेट्स आणि त्याचबरोबर इतर राज्यांना देखील याचा कसा तडाखा बसतो या सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर बातमी आहे, केरळला देखील या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय, कारण केरळच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी इथे देखील झाडं पडण्याच्या घटना घडल्यात आणि इथे समुद्राला उधाण आल्यामुळे काही ठिकाणी गावांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात. या वादळामुळे प्रशासनाकडून काही गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी त्यांचं स्थलांतरण देखील करण्यात आलंय. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. पण जाताना एक महत्त्वाचं आवाहन, कोरोना संकट अजूनही कायम आहे, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मास्क वापरा, सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा न्यूज 18 लोकमत.